चला तर आता आलेली आहे मी भावाच्या घरी. हे बघा मस्त मुलं बसलेली आहेत. ये टुकू, इथं आम्ही डिमेन स्लेअर बघत आहे. आली आ तू घरी हे की आपण व्हिडिओ काढूया छान छान आहे की. काय खालीस तू? शेंगा शेंगा खाली. इथं आई बसलेली आहे. बसलो तर आत्ताच आले मी घरी. तर काय झालं खाऊन असायली दक्ष आहे ना टक्कू. छान आहे की आपण व्हिडिओ बनवले आहे की ना. दीदीला दाखवता हे बघ दीदी. तर आलेली आहे मी 3 नंबरच्या भावाकडे, कारण मुले इकडेच आलेली होती आणि मी काल पसारा वगैरे पूर्ण तिकडे आईच्या घरी ठेवलेला होता आणि इकडे मुले आहेत म्हणून इकडे आली होती. आणि इथे माझा चुलत भाऊ पण आलेला आहे भेटण्यासाठी, कारण त्याचंच लग्न आहे 3 तारखेला आणि तोही मुंबईवरून आला होता आजच. तर आज आम्हाला भेटायला आला आणि विचारत होता मी ब्लॉगिंग करताना की चॅनल आहे का. तर मी सांगितलं आणि माझ्या भावानं सबस्क्राईब पण केलेलं आहे. चला तर पुढे कंटिन्यू ठेवते व्हिडिओ. चला तर आता निघालेली आहे तयार होऊन मार्केटला आईसोबत. आणि भरपूर असं ऊन झालेलं आहे तर जायचं आहे शॉपिंगसाठी. चला तर जाऊन भेटते मग. 50 रुपये होता आता 125 रुपये लिटर झाला. 75 रुपये लिटर मागे वाढले. वाढलं असेल बाबा. तेव्हा तिकडं काय वाढलं ना आहे तिकडं युद्ध वाढलंय ना. आता बसलो आम्ही आतमध्ये. 1 मिनिट गाडीचा हप्ता रुपये तर 1 दिवस निघालो आणि ऊन पण भरपूर आहे. तर भेटला ऑटो आम्हाला लवकर. त्याला काय काय करायची शॉपिंग तेही दाखवते. आता उतरलो आम्ही आणि चाललोत आता दुकानाकडे. नको तसे 8-9 पडलेत नाही घड्या. अजून एकही मोठी चांगली वाली का तेव्हा नेलं ना मी मागं दिवाळीचं. नाही घरी पदराच नेले पट्ट्याचे. घरी पदर नको पट्ट्याच आहे ते घरी पदर. बघा हा कलर. ते कलर तर पुण्याच्या अंगावर दिसणार नाही एवढी गॅरंटी देतो तुम्हाला. असं आहे नको असं 70 रुपये. हो लुगडाची शॉपिंग झालेली आहे. आता घेत आहे बाबासाठी कपडे. तर शर्टचं झालं आता पॅन्टचं बघत आहोत. तर मामांनी आमच्या आहेर घेण्यासाठी पैसे दिलेले होते आईला, कारण घरचंच लग्न होतं चुलत भावाचं आणि आहेर घ्यायचा होता. तर मामांनी पैसे पाठवून दिले आईला आणि बाबाला आहेर घेण्यासाठी. तर त्याचीच शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही आलो होतो दोघीच जणी मार्केटला. तर आईचं लुगडं पण घेतलं आणि बाबाचे कपडे पण घेतले. ती शॉपिंग झाली. भर उन्हामध्येच आम्ही शॉपिंग केली, कारण वेळही नव्हता. ब्लाऊज पण शिवायला टाकायचं होतं त्याच्यासाठी. मग त्याच्यानंतर शॉपिंग झाली दोघांचीही. आणि इथे आईला पोत गाठून घ्यायची होती, कारण छोटीवाली पोत आईची तुटून गेलेली होती. तर तीच गाठायची होती. अगोदर कस्टमर होते त्यांच्यापाशी आम्ही थोडा वेळ थांबलो आणि पोत गाठून आता घरी आलेलो आहोत. पोहोचले आता घरी. शॉपिंग झालेली आहे आणि मस्त बसलेले आहेत.
हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. तर आता छान सकाळ झालेली आहे आणि मी बसलेली आहे येऊन झोक्यामध्ये. मुलं तर उठलेली नाही आहेत, मुलं झोपलेलीच आहेत, कारण थोडंसं उशिरा झोपली होती रात्री त्याच्यासाठी. तर आज आहे बुद्ध पौर्णिमा, तर बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला आता छानपैकी अशी रांगोळी काढणार आहे आणि खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे, दाखवते तुम्हाला पण. आणि 7 वाजता जेवढं ऊन दिसत आहे. चला तर खाली आलेली आहे, आता टाकायची रांगोळी. तर बघा इथे मस्त आमची रांगोळी झालेली आहे तयार. कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. स्टेशन पाशी चला तर आता रांगोळी झालेली आहे आणि हे आहे भावाचं घर माझं. इथे रांगोळी काढण्यासाठी मी खाली आले होते, आई आणि मी, आम्ही दोघेही. तर रांगोळी इथे छान झालेली आहे. त्याच्यानंतर माझा मुलगाही आला आणि भाचीही आली उठून. तर मोठी मुलगी आणि युक्ती आणि टुकू झोपलेल्याच होत्या, काही उठल्या नव्हत्या. तर मी म्हणलं की लवकर रांगोळी काढून घ्यायची, कारण इथे मला 1.5 तास लागला होता रांगोळी काढण्यासाठी. आणि आज आम्हाला परत जायचं आहे बांगड्या भरण्यासाठी, कारण तुम्हाला तर सांगितलं आहे ना, भावाचं लग्न आहे. याच्यासाठी सकाळीच फोन आला होता काकूचा की बांगड्या भरायला या म्हणून. तर तिकडेच आज जायचं होतं आणि खूप छान असा व्हिडिओ बांगड्याचा पण तुम्हाला येणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.